नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? काय होते? तर शहाजीराजे भोसले। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? शहाजीराजे भोसले। पुढील प्रश्न पहा, आंबोली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। आंबोली हा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। पुढे पहा, ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे। ठोसेघर धबधबा सातारा जिल्हा। किती देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा संलग्न आहे? किती देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा संलग्न आहे? विद्यार्थी मित्रांनो, भूसीमा म्हणजे काय? जमिनीची सीमा, आणि सागरी सीमा म्हणजे काय? तर जल, दोन्ही साईडनं पाणी। असे किती देश आहे? तर एकूण आहे 3 देश। लक्षात ठेवा, 3। मग ते 3 देश कोणते आहे? तर पहा, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार। लक्षात ठेवा, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार हे 3 देश असे आहेत ज्यांना आपल्या भारताची भूसीमा आहे आणि सागरी सीमा सुद्धा संलग्न आहे। आपल्याला प्रश्न काय विचारला? व्यवस्थित वाचायचं आहे। किती देशांना भारताची भूसीमा आणि सागरी सीमा संलग्न आहे? तर 3 देशांना। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार। या ठिकाणी तुम्ही नकाशा पाहू शकता। पहा, या ठिकाणी पाकिस्तान आहे आणि या साईडला आपला भारत देश आहे। या ठिकाणी जमिनीची सीमा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं खाली, इथं काय आहे? समुद्र आहे। इथं जी सीमा आहे ती जलसीमा आहे। त्यानंतर इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी म्यानमार देश आहे आणि या साईडला आपला भारत देश आहे। या ठिकाणी भूसीमा आहे आणि या ठिकाणी जलसीमा आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी आहे बांगलादेश। बांगलादेशला या साईडने जमिनीची सीमा, या साईडने जमिनीची सीमा आहे आणि या साईडने जर बघितलं तर या ठिकाणी जलसीमा आहे। लक्षात घ्या, असे 3 देश आहे ज्यांना भूसीमा आहे आणि जलसीमा सुद्धा आहे, म्हणजेच सागरी सीमा आहे। पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर जिजाबाई। काय नाव होतं? जिजाबाई। पुढील प्रश्न पहा, भारताची पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। भारताची पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड मेयोच्या काळात झाली। पुढे पहा, पदावर असताना हत्या झालेले एकमेव व्हाईसरॉय कोण होते? कोण होते? तर लॉर्ड मेयो। पदावर असताना हत्या झालेले एकमेव व्हाईसरॉय लॉर्ड मेयो। पुढे पहा, धूमकेतू हे वृत्तपत्र कोणाचे आहे? कोणाचं आहे? तर भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र आहे धूमकेतू। पुढे पहा, ज्ञानदर्शन हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर भाऊ महाजन। लक्षात ठेवा, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे दोन्ही वृत्तपत्र भाऊ महाजन यांचे आहे आणि यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। तोंडी पाठ करून ठेवायचा आहे, धूमकेतू भाऊ महाजन, धूमकेतू भाऊ महाजन, ज्ञानदर्शन भाऊ महाजन। पुढे पहा, भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहेत? तर सावित्रीबाई फुले। भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले। भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहेत? तर आनंदीबाई जोशी। पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी। पुढे पहा, सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी शिखर आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? तर 5 ज्योतिर्लिंग आहेत। लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे। पुढे पहा, भारताचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? तर स्वामी दयानंद सरस्वती यांना भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात। पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 कशाशी संबंधित आहे?
तर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 40 ग्रामपंचायतींचे संघटन. पुढे पहा, भूकंपाच्या लाटा मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर सिस्मोग्राफ. भूकंपाच्या लाटा मोजण्यासाठी सिस्मोग्राफचा वापर केला जातो. भूकंप पहिल्यांदा जाणवणाऱ्या पृष्ठभागावरील जागेला काय म्हणतात? काय म्हणतात? तर भूकंप केंद्र. भूकंप पहिल्यांदा जाणवणाऱ्या पृष्ठभागावरील जागेला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र म्हणतात. अन्न आणि कृषी संघटना मुख्यालय कोठे आहे? तर रोम या ठिकाणी अन्न आणि कृषी संघटनेचे मुख्यालय आहे, रोम. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेव्हा या ठिकाणी. जागतिक आरोग्य संघटना मुख्यालय जिनेव्हा. मलेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर बॅडमिंटन. बांगलादेश देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? कबड्डी. कबड्डी. विधवा पुनर्विवाह प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? तर डलहौसीच्या काळात विधवा पुनर्विवाह प्रथा बंद झाली. सतीबंदी प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? तर विल्यम बेंटिक. सती प्रथा बंदी कायदा विल्यम बेंटिक यांच्या काळात बंद झाला. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. सतीबंदी प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? वारंवार परीक्षेमध्ये विचारलं गेलं आहे, विल्यम बेंटिक. आणि विधवा पुनर्विवाह प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? डलहौसी. या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं, विधवा पुनर्विवाह म्हटलेला आहे आणि या ठिकाणी सतीबंदी प्रथा म्हटलेला आहे, लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? तर सातपुडा डोंगर आहे. कोणता आहे? सातपुडा. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणाशी संबंधित आहे. क्योटो करार पर्यावरण. पुढे पहा, प्रवरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे प्रवरा. दुधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी. लक्षात ठेवा, प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे आणि दुधना नदी सुद्धा गोदावरी नदीची उपनदी आहे. पुढे पहा, आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा बुद्ध यांना आशियाचा प्रकाश म्हणून ओळखले जाते. बौद्ध धर्माचे 3 रत्न कोणती? तर बुद्ध, धम्म आणि संघ. पुढे पहा, प्राण्यांमध्ये दूधताप हा आजार कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर कॅल्शियम. प्राण्यांमध्ये जो काही दूधताप नावाचा आजार आहे तो कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर कॅल्शियम. मानवी शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे रक्तातून युरिया गाळला जातो? तर मूत्रपिंड. मूत्रपिंड. पुढे पहा, चिकू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर विराट कोहली. माही या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर महेंद्रसिंग धोनी. लक्षात ठेवा, चिकू या टोपण नावाने विराट कोहली आणि माही या टोपण नावाने महेंद्रसिंग धोनी यांना ओळखले जाते. पुढे पहा, कोणत्या परदेशी राजदूताने स्वतःला भागवत म्हणून घोषित केले? तर हेलिओडोरस. हेलिओडोरस. वैदिक लोकांनी प्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तर तांबे. वैदिक लोकांनी प्रथम तांबे धातूचा वापर केला. भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हटले जाते? तर पी.टी. उषा. पी.टी. उषा यांना भारताची सुवर्णकन्या असं म्हटलं जातं. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कविता राऊत. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कविता राऊत यांना ओळखलं जातं. मोरोपंत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत या टोपण नावाने मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना ओळखले जाते. दत्त या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर दत्तात्रय कोंडो घाटे. दत्त या टोपण नावाने दत्तात्रय कोंडो घाटे यांना ओळखले जाते. पुढे पहा, सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? सर्वात जास्त वेगाने तर गुरु. सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र. सर्वात कमी वेगाने शुक्र आणि सर्वात जास्त वेगाने गुरु. पुढे पहा, शहीद ए आझम म्हणून
कोणाला ओळखले जाते? तर भगतसिंग यांना शहीद ए आझम म्हणून ओळखले जाते. भारत कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणून ओळखले जाते. दिलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंध आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंध आहे दिलीप ट्रॉफी. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले. चंदीगडमधील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणी बांधले? तर नेकचंद यांनी. जागतिक बँकेचं मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर बुध. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. सर्वात मोठा ग्रह गुरु आणि सर्वात लहान ग्रह बुध. पुढे पहा, भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? तर 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन असतो. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारी. 26 जानेवारी. पुढे पहा, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर आपल्या भारत देशाची आहे. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपल्या भारत देशाची आहे. आम्ल पदार्थाची चव कशी असते? कशी असते? तर आंबट असते. आम्ल पदार्थाची चव आंबट असते. थायलंड देशाची राजधानी कोणती आहे? तर बँकॉक. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्यास महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात. वॉर अँड पीस हे पुस्तक कोणाचे आहे? तर लिओ टॉलस्टॉय. वॉर अँड पीस हे पुस्तक आहे कोणाचं? लिओ टॉलस्टॉय. पुढील प्रश्न पहा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तके कोणाचे आहेत? तर पंडित नेहरू यांची पुस्तके आहेत. पहा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरू यांचं आहे. ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक पंडित नेहरू यांचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांती शिल्पकार म्हटले जाते. डॉक्टर स्वामीनाथन. कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे? तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. लक्षात घ्या, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही जी काही बेटे आहेत ही भारत देशाचा भाग आहे. पुढे पहा, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर 4% असते. किती टक्के? 4%. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण आहे? तर वि.स. खांडेकर. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती वि.स. खांडेकर. पुढे पहा, बक्सारच्या लढाईच्या वेळी दिल्लीचा शासक कोण होता? तर शाह आलम दुसरा. बक्सारच्या लढाईच्या वेळी दिल्लीचा शासक शाह आलम दुसरा हा होता. विद्यार्थी मित्रांनो, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1764 साल लक्षात ठेवा. ओके. पुढे पहा, कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर वॉरेन हेस्टिंग्स. कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना वॉरेन हेस्टिंग्सच्या कारकिर्दीत झाली. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात. प्रश्न महत्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. पुढे पहा, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? तर जिल्हा परिषदेचे जे काही अध्यक्ष असतात तेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढे पहा, लज्जा हे पुस्तक कोणाचे आहे? तर तस्लिमा नसरीन यांचं पुस्तक आहे लज्जा. मंजिल से ज्यादा सफर हे पुस्तक कोणाचे आहे? तर V.P. सिंग. V.P. सिंग यांचं पुस्तक आहे मंजिल से ज्यादा सफर. पुढे पहा, मनपटल या विसर्ग संधीची फोड ओळखा. कशी असणार आहे? तर मनसपटल. मनस चा पाय मोडला आहे अधिक पटल. पोर या शब्दाचे लिंग ओळखा. तर पहा, स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे आणि नपुंसकलिंग आहे. पोर हा जो काही शब्द आहे हा तीनही लिंगात येतो. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. पुढील प्रश्न पहा, क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे?
मॅग्नेशियम. क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे? मॅग्नेशियम. अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले? तर जेम्स प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकाचे शिलालेख प्रथम वाचले. भारतात कोणत्या प्रकारची वनस्पती प्रामुख्याने आढळते? तर पानझडी जंगल. पानझडी जंगल. बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहे. पुढे पहा, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम वंदे मातरम गायले गेले? कोणत्या अधिवेशनात? तर 1896. लक्षात ठेवा, 1896 ला जे काय अधिवेशन भरलं होतं त्या ठिकाणी प्रथम वंदे मातरम गायले गेले होते. पुढे पहा, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी शोधला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी शोधला? अल्बर्ट आइन्स्टाईन. पुढे पहा, भारतीय संविधानात राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशातून स्वीकारण्यात आली? तर आयर्लंड. लक्षात ठेवा, भारतीय संविधानात जी काही राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आहे ती कोणत्या देशातून स्वीकारण्यात आली? तर आयर्लंड. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात? तर भारताचे जे काही सरन्यायाधीश असतात ते राष्ट्रपतींना शपथ देतात, भारताचे सरन्यायाधीश. पुढे पहा, कोणते आम्ल प्रथिने पचन करण्यास मदत करते? तर हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोक्लोरिक आम्ल जे काय आहे ते प्रथिने पचन करण्यास मदत करते. सायलेंट व्हॅली कुठे आहे? तर केरळमध्ये सायलेंट व्हॅली आहे. पुढे पहा, लोखंडाचे गंजणे ही कोणती क्रिया आहे? तर रासायनिक अभिक्रिया आहे. लोखंडाचे गंजणे ही कोणती क्रिया आहे? रासायनिक अभिक्रिया. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. नैसर्गिक निवडी सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. भारतातील कोणत्या ठिकाणाला वाळवंटाची राजधानी म्हणतात? तर जैसलमेर. जैसलमेर. अरवली आणि विंध्य पर्वतरांगामध्ये कोणते पठार आहे? तर माळवा पठार आहे. कोणतं पठार आहे? माळवा. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये माळवा पठार आहे. पुढे पहा, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी हॅलेचा धूमकेतू दिसतो. भरती ओहोटी कशामुळे येते? तर सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे भरती ओहोटी येते. ओके. पुढे पहा, भारतात रेल्वे कधी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1853 साल. लक्षात ठेवा, हा प्रश्न 200 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, MPSC, रेल्वे भरती, रेल्वे पोलीस भरती यामध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, भारतात रेल्वे कधी सुरू झाली? 1853. हिंदी दिन कधी साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर हिंदी दिन. 14 सप्टेंबर हिंदी दिन. पुढे पहा, पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर 21 एप्रिल 1526 साल. लक्षात ठेवा, 1526 आहे. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526. पुढे पहा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायले गेले? तर 1896. 1896. पुढे पहा, तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग. तात्या टोपे यांचं खरं नाव काय होतं? रामचंद्र पांडुरंग. पुढे पहा, इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना केली. पुढे पहा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांनी बनवला आहे? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा. लक्षात ठेवा, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बनवलेला आहे. भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी कोठे तयार होते? तर देवप्रयागमध्ये. भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी कोठे तयार होते? देवप्रयागमध्ये. पुढे पहा, भारतातील पहिले टेलिव्हिजन चॅनल कोणते होते? तर दूरदर्शन. भारतातील पहिले अंतराळवीर कोण होते? तर राकेश शर्मा. रामचरित कोणी लिहिले? तर संध्याकर नंदी.
लक्षात ठेवा. काय विचारलं आहे? रामचरित कोणी लिहिले? संध्याकर नंदी. पुढचा प्रश्न पहा. रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोस्वामी तुलसीदास. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. रामचरित संध्याकर नंदी आणि रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोस्वामी तुलसीदास. लिहून ठेवा. पुढे पहा. कोया जमाती कोणत्या राज्यातील आहे? तर आंध्र प्रदेश. कोया जमाती आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. भारतीय सागरी व्यापाराचे पूर्व प्रवेशद्वार कोणत्या बंदराला म्हटले जाते? तर हल्दिया बंदराला. हल्दिया. पुढे पहा. वंदे मातरम प्रथम कुठे प्रकाशित झाले? तर आनंदमठ. वंदे मातरम प्रथम कुठे प्रकाशित झाले? तर आनंदमठ या कादंबरीमध्ये. ओके. तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तर निकोटीन नावाचं रसायन असतं, ते तंबाखूमध्ये आढळतं. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. तंबाखूमध्ये निकोटीन हे जे काही रसायन आहे ते आढळतं. पुढे पहा. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? तर नायट्रस ऑक्साईड. लाफिंग गॅसचं रासायनिक नाव आहे नायट्रस ऑक्साईड. पितळ हे कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे? तर तांबे आणि जस्त. लक्षात ठेवा. तांबे आणि जस्त या दोन्ही धातूंचं मिश्रण आहे पितळ. पुढे पहा. वहाबी चळवळीचे संस्थापक कोण होते? तर सय्यद अहमद. वहाबी चळवळीचे संस्थापक सय्यद अहमद. बुद्धांना महापरिनिर्वाण कोठे मिळाले? तर कुशीनगर या ठिकाणी. कुशीनगर. बौद्ध धर्मात सारनाथ येथे भगवान बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनाला काय म्हणतात? काय म्हणतात? तर धर्मचक्र प्रवर्तन. काय म्हणतात? धर्मचक्र प्रवर्तन. वायुसेना दिन कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर. वायुसेना दिन 8 ऑक्टोबर. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. भारतात कायमस्वरूपी संसद किती काळापासून अस्तित्वात आहे? तर 17 एप्रिल 1952 पासून. 17 एप्रिल 1952 पासून भारतात कायमस्वरूपी संसद अस्तित्वात आहे. 17 एप्रिल 1952. आशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? तर गोवा या ठिकाणी. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. भारत कृषक समाज स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? तर हॉकी. हॉकी. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा. शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक देव. गुरु नानक देव. भारतात किती वर्षांनी जनगणना केली जाते? तर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. मेघदूत कोणी लिहिले? तर कालिदास यांनी मेघदूत लिहिले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट ॲटली. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली हे होते. रामकृष्ण मिशनची स्थापना कोठे झाली? तर बेलूर या ठिकाणी, कोलकातामध्ये. लक्षात ठेवा. बेलूर, कोलकाता या ठिकाणी. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा मंजूर झाला? तर धार्मिक अपात्रता कायदा. 1956 मध्ये धार्मिक अपात्रता कायदा मंजूर झाला. महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला लोकहितवादी म्हटले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवा. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटले जाते. पुढे पहा. ब्राह्मो समाज कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर एकेश्वरवाद. देव समाज कोणी स्थापन केला? तर शिवनारायण अग्निहोत्री यांनी देव समाज स्थापन केला. पांढऱ्या हत्तींचा देश कोणता आहे? तर थायलंड. कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर ऑस्ट्रेलिया हा जो काही देश आहे याचं चिन्ह आहे कांगारू. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर चिपको चळवळ. सुंदरलाल बहुगुणा चिपको चळवळीशी संबंधित आहे. 1923 मध्ये स्वराज पक्षाची स्थापना कोणी केली? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. लक्षात ठेवा. या ठिकाणी स्वराज्य असं आहे. ओके.
1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. पुढे पहा, अणुबॉम्ब टाकण्यात आलेले पहिले शहर कोणते? कोणतं शहर आहे? तर हिरोशिमा. कोणत्या देशात आहे? जपानमध्ये आहे, लक्षात ठेवा. अणुबॉम्ब टाकण्यात आलेले पहिले शहर हिरोशिमा. कुठे आहे? जपानमध्ये. सर्वाधिक प्राण्यांची संख्या असलेला देश कोणता? तर भारत. पुढे पहा, जगातील पहिले विद्यापीठ कोणते? तर तक्षशिला. जगातील पहिले विद्यापीठ तक्षशिला. चीनमध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण? मार्को पोलो. मार्को पोलो. हवा महल कुठे आहे? तर जयपूर या ठिकाणी हवा महल आहे. वास्को द गामा भारतात कधी आला? तर 1498. 1498 मध्ये वास्को द गामा भारतात आला. वास्को द गामा कुठून आला? तर पोर्तुगाल या ठिकाणाहून. कोणत्या शीख गुरुला शीख धर्माचे संस्थापक मानले जाते? तर गुरु नानक यांना. शीखांचा मुख्य सण कोणता आहे? तर बैसाखी. बैसाखी. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर टोपोलॉजी. काय म्हणतात? टोपोलॉजी. हवेत रोपे उगवण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर एरोपॉनिक. एरोपॉनिक. खजुराहो प्रसिद्ध मंदिरे. खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजवंशाच्या शासकांनी बांधली? तर चंदेलला. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड. रू या ठिकाणी रू असं आहे, रुदरफोर्ड यांनी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.